आणि आत्ताच्या घडीची एक ताजी अपडेट समोर येते। जंतर मंतर परिसरात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। जंतर मंतरच्या 1.5 किलोमीटर परिसरात मध्ये इंटरनेटला बंद करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे निर्बंध घालण्यात आल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। जंतर मंतर परिसरात 1.5 किलोमीटर परिसरात इंटरनेट बंदी करण्यात आलेली आहे। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिजित, काय अपडेट्स आहेत या प्रकरणात? आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करत ही माहिती देण्यात आली आहे की जंतर मंतरच्या 1.5 किलोमीटरच्या परिघामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा आज दुपारी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आणि ही जी काही मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली ही ऑल टेक्नॉलॉजीसाठी लागू असेल असं गृह मंत्रालयाकडून सांगितण्यात आले। खरं तर या परिपत्रकात जर आपण पाहिलं तर सार्वजनिक हित किंवा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। मात्र आता जर आपण पाहिलं तर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि असं असताना जंतर मंतरच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे हे गृह मंत्रालय सांगत आहे। त्यामुळे कदाचित जंतर मंतरवर आपल्याला सुरक्षा यंत्रणाकडून कोणती कारवाई करण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण पाहिलं तर जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमलेले आहेत। विद्यार्थ्यांनी उद्या पुन्हा देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि दिल्लीमध्ये सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर पावसाळी अधिवेशन आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन असं दुहेरी सुरक्षेचा ताण आहे। त्यात आता आपण पाहू शकतो की विरोधकांकडूनही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ज्या प्रकारे ताण येतोय किंवा विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे आंदोलनात ज्या पद्धतीने जोर पकडला जातोय त्यामुळे गृह मंत्रालयाकडून कायदा सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ही मोबाईल इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आलेली आहे। अगदी अभिजित, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय संध्याकाळी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे